नमस्कार सर. आज मी पूर्ण माझ्या घराच्या वतीने आणि सर्व भाऊक आणि इथं जे शिवशंभू भक्त आहेत त्या सर्वांच्या वतीने आपल्याला एक निवेदन देण्यास आलेली आहे. आपल्याला माहिती असेल NCERTने जो खेदजनक निर्णय घेतलाय की मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा जो नकाशा होता तो पूर्णपणे त्यांनी बघून टाकलेला आहे. आणि हा कुठंतरी 18व्या शतकात जेव्हा शाहू महाराजांच्या काळामधली गोष्ट आहे, छत्रपती शाहू महाराजांच्या, की मराठ्यांचं साम्राज्य आज तंजावर ते पेशावर इथपर्यंत होतं. या सर्व गोष्टींचे प्रूफ्स आहेत आपल्याकडं. तरी सुद्धा हा खोडसळपणा जो केला आहे आज छत्रपती घराण्याला आज त्यांनी जे रस्त्यावर आणलेलं आहे हे कुठंही मी तरी खपवून घेणार नाही. मी माझ्या घराच्या वतीने बोलती आहे सर. हा जो खेदजनक निर्णय घेतला आहे कुठंतरी त्यांना परत तो नकाशा त्याच प्रकारे पुस्तकात समावेश करावा लागणार आहे. कारण सत्य इतिहास हा सत्यावर असतो, पुराव्यांवर असतो, कोणाच्या भावुकरीते किंवा याच्यावर तो आधारित नसतो. त्यामुळं सत्य इतिहास मिटवणे हे खरं पाप आहे. आणि त्यावेळेस 18व्या शतकात त्या कालखंडात जेव्हा मराठ्यांनी एवढं राष्ट्ररक्षण दिलं होतं, तिथं चौथ आणि सरदेशमुखी पण आपण हे केली होती, तर हे सगळं नाकारून तुम्ही वगळणे हा कुठला न्याय झाला? आणि त्याच्यासाठीच आम्ही आज इथं आलो आहोत. आमची विनंती आहे की आपण हे वरती केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावं. आणि आमच्या जर ह्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही सर तर हे जन आंदोलनाच्या स्वरूपात होणार आहे. कारण हा फक्त नकाशा आणि पुस्तकाच्या अभ्यासक्रमाचा विषय नसून हा पूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय, महाराष्ट्र धर्माचा विषय. आज मी आपल्या समोर इथं बसली आहे. मी सर्व पक्ष, सर्व धर्म आणि सर्व शिवशंभू भक्तांच्या वतीने इथे बसलेली आहे सर. तर हा अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही. वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर घाला घातला जातो आहे. वारंवार महापुरुषांवरती अपशब्द बोलले जात आहेत, निंदनीय वक्तव्य केले जात आहेत आणि त्याच्यासाठी आमच्यामध्ये पण त्यांचं रक्त आहे साहेब. आणि आम्ही आता गप्प बसणार नाही. ह्याच्यासाठी शासनाने कुठला तरी एक कडक कायदा निश्चितपणे केलाच पाहिजे की अशा सगळ्या व्यक्तींवर महापुरुषांचा अपमान झाला नाही पाहिजे. आणि त्यासाठी आज आपल्याला निवेदन द्यायला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.